इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर शहरातील चिंचोली, अक्कलकोट रोड, होडगी रोड MIDC तसेच मुळेगाव खादी ग्रामोद्योग वसाहतीत काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांना रोजगार, आरोग्य व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जनता ग्राहक संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। अनेक वर्षांपासून या औद्योगिक वसाहती कार्यरत असताना केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समितीने केला आहे। MIDC अधिनियमानुसार कामगारांना संरक्षण मिळावे, मालकशाहीला आळा बसावा अशी मागणी समितीने केली। निवेदनात अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील महिला व पुरुष कामगारांसाठी सोमपाचे आरोग्य केंद्र सुरू करावे, फायर ब्रिगेड केंद्र तातडीने सुरू करावे, तसेच खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण तातडीने करावे अशा मागण्या करण्यात आल्या। तसेच आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सर्व खासगी रुग्णालयांनी आर्थिक हमीवर उपचार द्यावेत अशी शिफारसही केली आहे। औद्योगिक परिसरातील लाईट खांबांवरील दिवे बंद असल्यामुळे कामगारांना रात्रीच्या वेळेस अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे समितीने नमूद केले। या सर्व मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन कामगारांचे आरोग्य व जीवन सुरक्षित ठेवावे अशी मागणी अध्यक्ष खाजा हुसेन अत्तार व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली। औद्योगिक वसाहतीत आहेत, या सध्या 4 औद्योगिक वसाहतीमध्ये अधिनियमाप्रमाणे कामगारांना रोजगार मिळत नाही, वेतन मिळत नाही, तिथं सुखसोयी मिळत नाहीत। कारण येथील कामगारांना अचानकपणे काय मार लागल्यास, काय दुखापत झाल्यास त्या ठिकाणी औषध उपचाराची सोय नाही अशी परिस्थिती सध्या औद्योगिक वसाहतीची जी आहे। कारण अनेक औद्योगिक वसाहत असून नियमाचे पालन होत नाही, नियमाप्रमाणे या ठिकाणी कामगारांना न्याय मिळत नाही। म्हणून आज जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आलेले महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री आणि कामगार मंत्रालय यांनी याची दखल घ्यावी आणि औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार पुरेपूर मिळालं पाहिजे आणि नियमाचे पालन झालं पाहिजे। 12 तास काम करा आणि अर्धवट रोजगार घ्या अशी परिस्थिती औद्योगिक वसाहतीची आहे। तेव्हा या ठिकाणी सर्व सोयी सवलती मिळावेत अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीची आहे।